नमस्कार सर्वांना. आज मी बनवणार आहे मोहरीचं लोणचं. त्यासाठी मी आंबे घेतलेले आहेत, रात्रीच पाण्यामध्ये ठेवलेले होते, धुवून घ्यायचे आहेत. हे पाणी टाकून द्यायचं आहे, दुसरं पाणी घेऊन धुवून घ्यायचे आहेत. आंबे धुवून घेतलेले आहेत, कपड्याने व्यवस्थित चांगले पुसून घ्यायचे. 2 किलो आंबे आहेत, हे फोडून घ्यायचे आहेत. कैऱ्या फोडून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित अशा पुसून घेतलेल्या आहेत सगळ्या. ह्या जास्त लहान नाहीत केलेल्या आहे. साखर अर्धा किलो, मोहरी डाळ अर्धा किलो, तेल अर्धा किलो घेतलेलं आहे शेंगदाण्याचं, रामबंधू मसाला घेतला आहे, कैरी मसाला, लाल तिखट, हिंग छोटीशी बॉटल आहे, लवंग अर्धा तोळा, मिऱ्या अर्धा तोळा, मेथी थोडीशी घेतलेली आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. डाळ भाजून घ्यायचे, फक्त 5 मिनिट, जास्त वेळ नाही. पाच मिनिट झाले, डाळ काढून घ्यायचे. डाळ काढून घेतलेली आहे. लवंग मिरे मेथी भाजून घ्यायचे तेलामध्ये भाजून घ्यायचे. 2 मिनिट, जास्त वेळ नाही. भाजले, काढून घ्यायचे आहे. मेथी लवंग मिरे डाळीमध्ये टाकून घेतलेली आहे. गरम करून घ्यायचे आहे. एकदम कडक असं तेल गरम करून घ्यायचं आहे. गरम होऊन द्यायचं आहे. हे पहा, धूर निघायला लागला आहे. तेल गरम झालेलं आहे. थंड होऊन द्यायचं आहे तेल पूर्ण. मोहरीचं लोणचं बनवून घ्यायचे. मोहरीची डाळ, लवंग मिरे आणि मी टाकलेले आहे. लाल तिखट टाकलेलं आहे, मसाला, साखर, मीठ टाकायचं आहे 1 वाटी, हळद टाकलेली आहे 1 वाटी. हळद आणि मीठ जास्त असलं ना तर लोणचं खराब होत नाही. तेल थंड झालेलं आहे, तेलामध्येच हिंग टाकायचं आहे. एकत्र बनवून घ्यायचे. फोडलेले आंबे टाकायचे आहेत. पूर्ण एकत्र बनवून घ्यायचं आहे. एकत्र बनवलं आहे. तेल टाकायचं आहे. थंड झालेलं आहे तेल टाकलेलं आहे. एकत्र बनवून घ्यायचंय. लोणचं तयार झालेलं आहे. भरणीमध्ये भरून ठेवायचंय. छान असं लोणचं झालेलं आहे. भरणी घेतली, भरणीत भरून ठेवायचं आहे. भरणी धुवून घेतलेली आहे, पुसून घेतलेली आहे. छान असं लोणचं झालेलं आहे. मोहरीचं लोणचं खूप छान झालेलं आहे. व्यवस्थित मसाला बनवला तर लोणचं खराब होत नाही. हळद आणि मीठ कधी पण जास्तच टाकायचं लोणच्यासाठी, लोणचं खराब होत नाही. लोणचं तयार झालेलं आहे. मार्केटमध्ये भेटतं त्यापेक्षा खूप छान, वर्षभर असं टिकणारं लोणचं आहे. वर्षभर असं टिकणारं लोणचं आहे. खूप छान लोणचं तयार झालेलं आहे.